प्रेक्षकांनो, आज पिंकी जरा छान दाखवलं त्यांनी रोजच्यापेक्षा. सुरुवातीला आपण बघतोय पिंकी युवराजची माफी मागते, मला माफ करा, मी खूप चुकले, सासूबाई बरोबर बोलतायत, मी खूपच चुकीची वागले. युवराज म्हणतो, नाही हो, असं काही नाहीये, मी नाही रागवलोय तुमच्यावर. पिंकी म्हणते, हे तुम्ही माझ्या समाधानासाठी बोलताय ना धनी, खरंच सांगा तुम्ही रागवलेत ना माझ्यावर, तुम्ही माझ्यावरती चिडा, मी खरंच लायकीची नाहीये, मला माहिती आहे. आता युवराज म्हणतो, तसं काही नाहीये कारभारीन, तुम्ही बसा बरं माझ्याजवळ. हे बघा कारभारीन, तुमचा ना हेतू चांगला असतो नेहमी, पण समस्या सोडवण्याची पद्धत ना चुकीची असते. तुम्ही या लोकांसाठी जो काही खटाटोप केला त्याचा काही उपयोग झाला का? पिंकी म्हणते, तुम्ही बोलताय ते सगळं खरंय धनी, पण आता बघा ना, सुरेखा मावशी परत घटस्फोटाची मागणी करतील ना, कसं होईल सासूबाईंचं, मी त्यांची मदत कशी करू? युवराज म्हणतो, कशी मदत करू? अहो सोपं आहे, बापूसाहेबांनी ज्यांच्याकडून कर्ज घेतलंय त्यांनी जर बापूसाहेबांचं कर्ज माफ केलं तर डिवोर्सचा प्रश्नच येत नाही. पिंकी म्हणते, अहो 15 कोटीचं कर्ज कसं माफ करतील समोरचे माणसं? तेव्हा युवराज म्हणतो, अहो पिंकी, युवराज धोंडे पाटलांना शक्य नाही अशी कुठली गोष्ट आहे का? पिंकी म्हणते, म्हणजे? तेव्हा युवराज म्हणतो, बघा तुमचं नाव चांगलं आहे, तुमचं नाव चांगलं आहे कारभारीन, समाजात तुम्हाला गुडविल आहे, लावा त्या उद्योजकांना फोन आणि सांगा, बोला तुमच्याकडून. पिंकी म्हणते, खरंच लावू धनी? युवराज म्हणतो, हो लावा. मग आता पिंकी त्या उद्योजकांना फोन लावते आणि तिचं नाव सांगते. सुरुवातीला ते उद्योजक म्हणतात, नमस्कार सरपंचबाई, बोला. त्यावर पिंकी म्हणते, हे बघा एक विनंती होती तुम्हाला, म्हणजे ते जनहिताचे प्रोजेक्ट तुम्ही घेऊन या माझ्याकडे, 2-3 काय हो 3-4 प्रोजेक्ट घेऊन या ना माझ्याकडे, मी देईल सहज परवानगी तुम्हाला. आपण पर्यावरण, आरोग्य सगळ्यांची काळजी घेऊन ते प्रोजेक्ट पास केले पाहिजे ना. नाही म्हणजे मला कल्पना आहे तुमच्या मुलाच्या तब्येतीबद्दल, त्याला अस्थमा आहे ना. मग मला सांगा साहेब, तुम्ही करोडोने पैसे कमवताल, त्याचं आरोग्य जर त्याच्याजवळ नसेल तर काय फायदा आहे तुमच्या पैसे कमवायचा? काय वाटतं तुम्हाला? उद्योजक म्हणतात, हे बघा सरपंचबाई, आमदार साहेबांचं अजिबात नाव चांगलं राहिलेलं नाहीये, पण मी तुमच्याबद्दल ऐकलंय, तुम्ही खूप चांगले आहात. पिंकी म्हणते, थँक्यू साहेब, मी तुम्हाला शब्द देते. साहेब एक काय, तुम्ही 2-3 प्रोजेक्ट घेऊन या, पण तुम्हाला एक विनंती आहे, गजराज धोंडे पाटलांचं कर्ज माफ करून टाका. ते उद्योजक म्हणतात, हे बघा माझ्यासाठी पैसे महत्वाचे नाहीये, विश्वास महत्वाचा आहे. मी लोकहिताचे काही प्रोजेक्ट तुमच्याकडे पाठवतो, आपण त्याबद्दल बोलूयात. तेव्हा पिंकी म्हणते, हो बोलूयात ना साहेब, तुम्हाला विनंती आहे, पण गजराज धोंडे पाटलांना नका कळू देऊ की त्यांचं कर्ज माफ करण्यात आलंय म्हणून. त्यांच्या कर्जाची मुदत तुम्ही वाढवत राहा, तुम्ही असं सांगा त्यांना. प्रोजेक्ट बाकी तुम्ही घेऊन या, ठेवते मी. आता पिंकी ते फोनवर बोलते आणि तिला खूप छान वाटतं आणि ती म्हणते, वा बरं झालं, आता सासूबाईंचा घटस्फोट टळला. युवराज म्हणतो, उगाचच टेन्शन घेतलं होतं तुम्ही, बेबी आत्या काय, 500 एकर जमीन काय, माणसाच्या काळजात हात घालायचा असतो, पैसे काय येतात जातात. पिंकी म्हणते, धनी हे सगळं तुमचं क्रेडिट आहे, तुम्हाला ही आयडिया जी सुचली ना ती मला सुचलीच नसती. धनी यू आर माइंड ब्लॉकिंग. पण प्रेक्षकांनो, हेच जर तिने युवराजला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर त्याने आधीच ही आयडिया दिली असती ना. एवढा मनस्ताप आपल्यालाही सहन नसता करावा लागला आणि यांना पण. असो, तर आपण पुढे बघतोय, या सुशीलाबाई आणि या सुरेखाबाई दोघी जणी मुद्दाम भांडायचा प्रयत्न करताय सकाळी सकाळी. प्रेक्षकांनो, यांच्या घरात सगळं महाराष्ट्राच्या राजकारणाप्रमाणे चालू आहे, कोण कोणाचे युती ते समजायचं काही पत्ताच नाहीये. सुरेखा म्हणते सुशीलाला, तू निघ बाहेर. सुशीला म्हणते, तू कोण आहे का मला बोलणारी? तू उपरी आहे घरात, हा माझा संसार आहे, माझी पोरबाळे, माझं घर आहे. उपरी कुणीकडची? आता लगेच ही म्हणते, तू मला उपरी म्हणते काय? आणि मग तिला खुणवत असते, मोठ्याने भांड, मोठ्याने भांड. आणि मग कचा मोठ्याने भांडायला लागतात. मग हे सगळेजण धावत येतात. मग सुशीलाबाईंना पकडतं हा सत्या आणि डॉल्बी. मग सुशीलाबाई म्हणतात, ए तू कोण ग इथे शानी, मी हक्काची बायको आहे साहेबांची, अजून काही त्यांनी मला घटस्फोट नाही दिलेला, तू नको मला शानपणा शिकू. छबी म्हणत असते, अहो अगं शांत हो आई. सुरेखा म्हणते, आमच्या नात्यावर पण कायद्याची मोहर आहे. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, जा अगं जा, कसली कायद्याची मोहर सांगते तू? युवराजला कळतंय काहीतरी हा ड्रामा चालू आहे म्हणून. आता लगेच ही पिंकी येते आणि म्हणते, सासूबाई शांत व्हा, काहीतरी तोडगा निघल. लगेच सुशीलाबाई म्हणतात, ए शाने, नको शानपणा शिकू मला, या सगळ्याला तूच कारणीभूत आहे, तूच हिला इथे घेऊन आली आहे माझ्या डोक्यावर बसवायला, तुझ्यामुळे ही मला घटस्फोट द्यायला सांगतेय. मी ना आता मला नाही माहिती काही, तूच मार्ग काढ, नाही तर मी तुलाच धरल. धरायला काही या चेटकी नाहीत का काही आपलं. असो, आता पिंकी म्हणत असते, असं काय करतं सासूबाई? अहो आपल्या बापूसाहेबांवरचं कर्ज माफ झालंय. आता धनंजय ऐकतो ते आणि म्हणतो, कर्ज माफ झालं? नाही, मला आता याची खात्री करून घ्यायला पाहिजे आधी. आता लगेच धनंजय त्या उद्योजकांना फोन लावून विचारतो आणि त्याला असं कळतं की तिकडनं कर्ज माफ नाही झालंय, कर्जाची मुदत वाढली गेली आहे.
मग धनंजय लगेच म्हणतो, अहो या ताईसाहेब खोटं बोलतायत, आत्ता माझं उद्योजकांशी बोलणं झालंय, त्यांनी काही कर्जमाफ नाही केलंय, फक्त मुदत वाढून दिली आहे बापूसाहेबांना. सुरेखा म्हणते, हा म्हणजे जमिनीच्या थापेप्रमाणे ही पण थापच मारली तिने, हे असंच कारस्थान करून तू घटस्फोट केला ना. नाही कागद पण तूच मागवले, तूच जबाबदार आहे या सगळ्याला, तुझी नाही पळताभुई थोडी केली ना मी तर बघच. आता लगेच सुशीला म्हणते, माझ्याशी युती केली आणि मला फसवलं, माझं लग्न मोडायला निघाली ना तू, या शिक्षाची भोगा तुला भोगावंच लागल. सुरेखा म्हणते, पोरी तू माझं ऐकलं नाही ना तर तुझा असा छळ करेल ना. शेवटी छबी चिडते म्हणते, काय चाललं तुमच्या दोघींचं, माणूस आहात का राक्षसी आहात तुम्ही दोघी जणी, आपण काय बघतो याचा विचार करा जरा. युवराज म्हणतो, नाही तर काय, शिक्षा करणार बघतो ना मी कोण करतं शिक्षा माझ्या कारभारणीला. आता लगेच या सुशीलाबाई म्हणतात, काय रे ये तुला काही लाज लज्जा शरम हाय का नाही, बायकोसाठी जन्मदाता आईच्या विरोधात जातो का रे तू, अरे जग हसल तुझ्यावर. युवराज म्हणतो, हे बघा तुम्हाला जे काही त्रास द्यायचा ना तो मला द्या, पण आमच्या बायकोबद्दल काही बोललं वागलं तर मी सहन करणार नाही, तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू नका. आता यांच्यातच भांडणं लागतात. सुशीलाबाई म्हणतात, बरा बोललास रे. छबी म्हणते, थांब गाई. मग आता शेवटी पिंकी ओरडते आणि म्हणते, थांबा, तुम्ही जे काही सांगताल ते सगळं करायला मी तयार आहे. छबी म्हणते, पिंकी बरी आहेस ना तू, काय झालंय तुला. पिंकी म्हणते, नाही छबीताई माझं चुकलं आणि मला शिक्षा व्हायलाच पाहिजे. युवराज म्हणतो, काही बरं आहे ना तुम्ही, अहो कोणत्या जमान्यात राहताय कारभारीन, सुनेने चूक केल्यावर सासूने शिक्षा करायची, कोणत्या जमान्यात राहू लागल्या, बंद करा हे सगळं. पिंकी म्हणते, धनी असं काय करताय, मी चुकले ना, मग मला शिक्षा नको का व्हायला, तुम्ही ना आमच्या बायकामध्ये पडू नका. तेव्हा लगेच युवराज म्हणतो, हो गप्पा बसाव तुम्ही, काय चाललंय आईसाहेब, हा अमानुषपणा थांबवा सगळा. सुशीलाबाई म्हणतात, हे अमानुष दिसतंय वय तुला, माझ्याशी युती करून हिनं मला फसवलं, माझ्या पाठीत खंजीर खोपसला, हे तुला अमानुष नाही दिसलं वय, नुसतं बायकोच्या ताटा खालचं मांजर झाला ना तू, लई ऐकतो ना तू बायकोचं, मग हे पण ऐक ना, काय म्हणली ती आत्ता, बायकांच्या भांडणामध्ये तू पडायचं नाही आणि मध्ये मध्ये बोलायचं नाही, कळलं ना. युवराज काही बोलणार तेवढ्यात पिंकी म्हणते, धनी ऐका त्यांचं. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, ए पोरी आता तू माझं ऐक, या पुढं आता मी जे सांगाल ना ते करावं लागल आणि मी जसं सांगल तसंच तुला वागावं लागल, कारण तुझ्यामुळं आणि फक्त तुझ्यामुळं या डोक्यावर माझ्या घटस्फोटाची टांगती तलवार आहे, तू माझ्या भावनांची खेळलीस, त्यामुळे आता तुला शिक्षा झालीच पाहिजे. लगेच सुरेखामध्ये बोलते आणि म्हणते, तुझ्यामुळे मी सरकार एकत्र नाही येऊ शकलो, तुझ्या पापांची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे, तू प्रायश्चित केलंच पाहिजे. पिंकी आगोपणा करते आणि म्हणते, मान्य आहे, मला हे सगळं मान्य आहे, तुम्ही जे काही बोलताल सांगताल ते मी सगळं करायला तयार आहे. आता युवराज तिचा हात धरतो आणि तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं कारभारी, हा सुरा घ्या, तिळ मारून टाकायपेक्षा एकदाच तो सुरा घ्या ना आमच्या छाताडात खुपसा, तुम्हाला शिक्षा झालेली पाहण्यापेक्षा हे पाहिलेलं आम्ही बरं आहे. पिंकी म्हणते, धनी असं काय करता तुम्ही माझ्यावर प्रेम करता की नाही, मग हेच प्रेम मला सगळं सहन करायची ताकद देतं. युवराज म्हणत असतो, कशाला तुम्हाला सहन करायचंय, काही गरज नाही सहन बिहन करायची, तुम्हाला काय वाटलं या दोघी जणी काय साधी सुधी काम सांगणार आहेत का तुम्हाला, अहो जसं ऊस पिळतात ना गुराळात तसं पिळून काढतील तुम्हाला, काही गरज नाही तुम्हाला हे सगळं करायची. पिंकी म्हणते, असं कसं गरज नाही धनी, तुम्हाला पण कळतंय ना माझ्यामुळे सासूबाईंना किती संताप झालाय, मनस्ताप झालाय, त्यांना किती त्रास सहन करावा लागलाय, त्यांचा संसार घर सगळं पणायला लागलं होतं माझ्यामुळे. धनी हे सगळं मी माझ्या स्वतःसाठी करतीये, मला प्रायश्चित्त करू द्या. अरे यार ही पिंकी किती ड्रामॅटिक बोलते. आता पिंकी म्हणते, हे सगळं सतत मला त्रास देत राहील, मला त्रास होईल सगळ्यांचा. युवराज म्हणतो, ठीक आहे आम्हाला सगळं माहिती आहे, पण आता आम्ही चाललो बाहेर, आता आम्हाला अजिबात अडू नका. पिंकी म्हणते, कुठे चालले तुम्ही, आमच्यासाठी नाही थांबणार का तुम्ही. युवराज म्हणतो, तुम्ही जर माझं ऐकलं असतं ना तर मी थांबलो असतो, पण आम्हाला इथे तुमचे बोलणे ऐकायला थांबायचं नाहीये, आमच्या हातून काही झालं ना तर उगाचच आम्हाला बोलू नका, आम्ही हे सगळं पाहू शकत नाही. पिंकी म्हणते, मला कळतंय हो धनी, माझ्यासाठी तुमचा जीव किती तिळतिळ तुटतोय, ते तुमचं प्रेम असंच राहू द्या हो माझ्यावर, मग बघा हे दुःखाचे पहाड मी असे सहज पार करील. आता युवराज म्हणतो, हे माझ्या शर्टाचं बटन तुटलंय त्याचं काय करू मी. आता लगेच पिंकी म्हणते, मी लावून देते. पण आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, हे घाटवाडीच्या पोरीच्या आबिया देणार आहे का नाही. युवराज चालला जातो आंघोळी. छबी म्हणते, तू जा चहा करायला, मी देते बटन लावून त्याला, जा तू. आता ही निरी येते आणि रडायला लागते पिंकी जवळ. अगं दिदे कसं तू हे सगळं करणार आहेस, कसं निसरणार आहेस, मला टेन्शन आलंय ग दिदे. आता ही पिंकी म्हणते, कशाला टेन्शन घ्यायचं निरे, आपण सगळे सोबत आहोत ना. असा हात हातात धरायचा आणि म्हणायची, दुनिया की ठा ठा ठा. हा काय डायलॉग झाला का प्रेक्षकांनो, असो. पण आता या सगळ्यांना म्हणते ती, हात धरा आणि म्हणा दुनिया की ठा ठा ठा. पांचट जोक होता हा. असो. सुशीलाबाई बाहेरून ओरडत असतात, मला चहा मिळणार आहे का नाही, कुठं कडमडली तू, घाटवाडीचं पाणी वळणावरच जाणार ना, आडात नाही तर पोऱ्यातून कुठे येणार घरंदाजपणा. पिंकी म्हणते, थांबा मी आले. आता ती सुशीलाबाईंकडे येते आणि म्हणते, काय हवंय सासूबाई. सुशीलाबाई म्हणतात, काम चुकार कुठली, जा पटदिशी चहा करून आण.
पिंकी स्वयंपाकघरात जाणार तेवढ्यात सुरेखा येते आणि म्हणते, अय पिंके, चहा नंतर आधी माझी साडी इस्त्री कर, नाहीतर तुला दिवसभर उपाशी ठेवीन आणि पाणी बी मिळणार नाही. आता युवराज पण तिथे आलाय. सुशीलाबाई म्हणतात, आधी माझा चहा करायचा, नाहीतर सरकारवाड्याची सफाई करायला लावल तुला. सगळेजण नुसती गंमत बघताय या दोघींची. आता सुशीलाबाई म्हणतात, आता तर चहाच पाहिजे मला आधी, मग सरकारवाड्याची सफाई करायची. सुरेखा म्हणते, माझी साडी पहिले, नाही तर उपवास. शेवटी छबी म्हणते, तुम्ही जरा बरे आहेत ना दोघी जणी, काय अमानुषपणा लावलाय? पिंकी या घरची सून आहे, कळत नाहीये का तुम्हाला? युवराजला पण खूप राग येत असतो. डॉल्बी म्हणतो, काय चाललंय आईसाहेब भाऊ, तुम्ही तरी काहीतरी समजून घ्या, कशाला पिंकी वहिनीला त्रास देताय? लगेच चित्रा म्हणते, हे आले म्हणते पिंकी वहिनीवाले, फसवणूक केली तिनं, आईसाहेबांशी खोटं बोलली ती 500 एकर जमिनीबद्दल, आणि त्यामुळे काय होणार होतं? आईसाहेबांच्या हातात हातकड्या पडणार होत्या, त्या जेलमध्ये जाणार होत्या. युवराज म्हणतो, ओ वहिनी तुम्ही गप्प बसाव, तुम्ही काय करत असता दिवसभर घरामध्ये? नुसत्या बसेल राहता, सून आहात ना तुम्ही या घरातली, कामं करा ना, कशाला आगीत तेल ओतताय दिवसभर? कारभारीन, तुम्ही काही काम करायचं नाही, बघू कोण शिक्षा देतं तुम्हाला. आता पिंकी म्हणत असते, थांबा ना धनी, ऐका ना तुम्ही. युवराज म्हणतो, काही ऐकायचं नाही कोणाचं, कोणी काडीची किंमत देत नाही तुम्हाला, चला व्हा घरात. आता पिंकी त्याला आवाज देते आणि म्हणते, अशी कानात काहीतरी खुसूर करते. आता सुशीलाबाईंना या गोष्टीचा जास्ती राग येतो. आता ते सगळं झाल्यावर लगेच सुशीलाबाई म्हणतात, काय निर्लज्ज पोरगी आहे ग तू, घरातली समधी माणसं इथं हजर आहे आणि तरी बी नवऱ्याच्या अंगाला अशी चिकटून उभी आहे का ग? उतरव का तुझा माज, उतरव, गेला नाही वाटतं तुझा माज अजून. पिंकी म्हणते, आहो सासूबाई, असं काही नाहीये, मी धनींना सांगत होते, डोंट वरी, ऑल इज वेल, ऑल इज वेल. नाही, दोन्ही कामं मीच करते. तुम्हाला गरम गरम चहा हवाय का नाही? आत्ता आल्याचा चहा करते. आणि सुरेखा मावशी, तुमच्या साडीला बी कडक इस्त्री करून घेऊन येते बघा. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे आपण बघणार आहोत सुरेखा एवढी वाईट चाल चालते की त्यामुळे सुशीलाबाईंना पण खूप त्रास होतो, म्हणजे त्या पिंकीची काळजी करायला लागल्यात. आता ही सुरेखा म्हणते, तायडे, आपण त्या पोरीला न खल्लासच करून टाकू. आणि इकडे संग्रामने एका नागावाल्याला बोलवलंय आणि एक साप आणलाय पिंकीला डसवायसाठी. संग्राम त्याला विचारतो, करे आणलं की नाही जनावर आपल्याला पाहिजे तसं? तो माणूस म्हणतो, एकच डंक मारला की खेळ खल्लास, आणि पिंकीला जीवे मारायचा प्रयत्न करताय. पण मला असं वाटतं प्रेक्षकांनो, सुशीलाबाई नक्की पिंकीचा जीव वाचवतील, कारण ना त्या फक्त वाईट बडबड करतात पण वाईट कृत्य कधी करत नाही. केले असतील काही, पण नक्कीच पिंकीचा त्या जीव वाचवतील असं मला वाटतं. तुमचा अंदाज मला नक्की कळवा. आज एवढा मोठा रिव्ह्यू तुम्हाला डिटेल दिलाय मी प्रेक्षकांनो. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो, आणि या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा प्लीज रिव्ह्यूला लाईक करत जा. धन्यवाद.